पुढची बातमी बघूयात। राज्यात दुष्काळ सुरू असताना अनेक नेत्यांकडे विविध सोहळ्यांसाठी उधळपट्टी सुरू आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या हिंदकेसरी अमोल बुचड यांना एक नवा आदर्श घालून दिलाय। अमोलचा विवाह नुकताच पुण्यात पार पडला, पण सर्व थाटमाट टाळत अमोल आणि त्याच्या पत्नीने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं आणि लग्नासाठी लागणारा सगळा पैसा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिला। IBN लोकमतच्या उपक्रमात आपणही सहभागी होत असल्याचं त्याने सांगितलं। हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी अशा स्पर्धा जिंकणाऱ्या अमोलनं सामाजिक जाणीवेतून हा एक नवा आदर्श घालून दिला। सामाजिक बांधिलकीतून मी असा विचार केला की छोटे लग्न करून मी समाजाच्या काही उपयोगास पडू शकतो। त्यामुळे मी या विवाहाच्या निमित्ताने या ठिकाणी दुष्काळग्रस्तांसाठी निधी IBN लोकमतच्या माध्यमातून त्यांच्याकडे सुपूर्द करत आहे। सर्वजण पहिल्यांदा खूप नाराज झाले, परंतु नंतर त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजून सांगितल्यानंतर घरातल्यांनी आणि काळोखे परिवारांनी आमच्या सगळ्या निर्णयाला त्यांनी साथ दिली। त्यामुळे आज आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी साध्या स्वरूपाचं लग्न पार पाडू शकलो। लग्नासारख्या विषयावरती खर्च करण्यामध्ये त्यापेक्षा कुठल्याही एखाद्या जनावरांचे आता जाणारे प्राण किंवा कुठल्याही प्रकारामध्ये कुठल्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मिळणारी मदत ती जास्त महत्त्वाची राहील, अशा अनाठाई खर्च करण्यापेक्षा अशा प्रकारे त्यांनी हा निर्णय घेतला की डामडोल किंवा इतर मोठ्या खर्चावर प्रमाण आणून निधी किंवा तशा प्रकारची मदत आपल्याला IBN लोकमत मार्फत जर समाजापर्यंत पोहोचवता आली तर त्याचा कुठेतरी समाजामध्ये इफेक्ट होईल। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इतरही बातम्या आपण बघणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात। पहा फक्त IBN।